राज्यात सर्वत्र उन्हाची आणि पाणी टंचाईची धग बसू लागली आहे। ग्रामीण भागात घागरभर पाण्यासाठी जनतेचा टाहो सुरू आहे। जलस्रोत पूर्णपणे आटल्यामुळे आणि छोट्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे 23 जिल्ह्यांमधील तब्बल 10,000 गावपाड्यांना 3500 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागतोय। दुसरीकडे चारा टंचाईची स्थिती असून त्यामुळे पशुधन संकटात आहे आणि राज्यभरामधील धरणांमध्ये जेमतेम 24.24% जलसाठा शिल्लक असून मराठवाड्यामधील धरणांमध्ये फक्त 9.87% तर पश्चिम महाराष्ट्रात 18.54% जलसाठा शिल्लक आहे। उन्हाच्या झळा आणि स्थानिक जलस्रोत कमी पडू लागल्यामुळे ग्रामीण भागात टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढतीये। तर धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिकच्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सुद्धा भीषण पाणी टंचाई जाणवतीये। हंडाभर पाण्यासाठी महिलांना 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करावी लागते। तर सरकारी योजना कागदावरच पूर्ण झाल्यात, मात्र प्रत्यक्षात या भागामध्ये पाणीच नसल्यामुळे सर्वाधिक पर्जन्यमान पडणाऱ्या या भागात हंडाभर पाण्यासाठी महिला आणि भागातले झरे आणि धरणांमधील गढूळ पाण्याचा त्यांना आधार घ्यावा लागतोय। आम्हाला प्यायला पाणीच नाही, आम्हाला कुठेतरी पाण्याची सोय करून द्यावा असं आमचं म्हणणं आहे बुवा। किती किलोमीटर लांबून येतो तुम्ही? आम्ही इडून तर गंज 4 किलोमीटर पाण्याला जातोय। वर धासाने घेऊन पाणी चढावं लागतंय आम्हाला। तुमच्या घरात अजून नळाचं पाणी पोहोचलं नाही का? नाही, अजून पोच झालीच नाही। पाणी एकदम गढूळ असतं, जंतू पडेल राहते त्याच्यात। इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व योजना या फक्त आणि फक्त ठेकेदारांना पोचण्यासाठी योजना बनवल्या गेल्यात असं आजचं चित्र आहे। आजही सर्व आदिवासी पाड्यांवरती भीषण पाणी टंचाई आहे। एकाही योजनेचं काम पूर्ण झालेलं नाही। पाणी आहे की नाही, पाणी पुरेल की नाही याचा कुठलाही अंदाज न करता ठेकेदारांनी कामं सुरू केले आणि कार्यकारी अभियंता, संबंधित अधिकारी हे सर्वांनी संगनमत करून या सर्व योजनांचा बट्ट्याबोळ केलेला आहे। पावसाअभावी मालेगाव मनमाड भागात नदी नाले कोरडे पडले असून विहिरींनी देखील तळ गाठलाय आणि याचा सगळ्यात जास्त फटका मेंढपाळांना सुद्धा बसतोय। मेंढ्या जगवण्यासाठी आता चारा पाण्याची व्यवस्था कुठून करावी असा प्रश्न या मेंढपाळांना पडलाय। त्यामुळे आता मेंढपाळ मेंढ्या जगवण्यासाठी स्थलांतराचा पर्याय निवडतायत। पाण्याची जास्त अडचणी, कागदावर पाणी पाहिजे आम्ही तळ भरून, बोरिंगचं पाणी येतं कधी राहतं कधी नाही राहत। का सकाळ परिस्थिती का झाली? हे पाण्यामुळे झाली, पाण्यामुळे परिस्थिती। चाराचं कसं होतं, बोरिंगला पाणी जवळ येतं, कोणी पाजून येतं नाही पाजून येतं, काही टायमाला तशा राहते। का परिस्थिती अशी का नाही? आता पाणीच नाही तर काय करणार, परिस्थिती पाणकळा नाही ना। किती मेंढ्या आणि कसं? 70 मेंढे। मग कसं सांभाळता? तर काय सांगावं आता काय हायची परिस्थिती आहे ना। धाराशिवमध्ये लहान मोठे 226 प्रकल्प आहेत। त्यापैकी 142 प्रकल्पांमध्ये फक्त 4.83% उपयुक्त पाणीसाठा आहे। उर्वरित एकूण 70 प्रकल्प हे कोरडे ठाक पडलेत। त्यातून गाळ काढण्याचं काम देखील सुरू आहे आणि त्यामुळे हा उपयुक्त पाणीसाठा केवळ 25 मे पर्यंतच होणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय। धाराशिवमध्ये 91 गावात 134 टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असून त्यामुळे आता जून महिन्याच्या सुरुवातीलाच धाराशिव जिल्ह्यात प्रचंड पाणी टंचाईचे चटके बसणार आहेत। का करा साहेब, आम्हाला एक पाण्याची घागर मिळणार गेली, सकाळी 6 वाजल्यापासून बसला इथं। एक घागर पाण्याची मिळणार गेली, कसं करायचं आम्ही सांगा? 2 महिने झालं पाणी आमच्या नळाला पाणी येणार गेलं। इथं बसलो तर आता सकाळ धरून बसला आणि पोटात तेवढा कर नाही ना, पाणी नाही बसला हो काही तर उन्हात। सोय करा, पाणी नाही, पाणी भेटणार ते बघा। किती दिवस झाले पाणी येणार? पाणी येणं झालं 2-3 दिवस झालं पाणी येणं झाले ते। नळाला किती दिवसाला पाणी उरलंय? पाणीच नाही, आता 2 महिने 3 महिने होते उन्हाळ्या, आता पाणीच नाही नळाला। आता जी आमच्या सांजा गावातली जी पाणी पुरवठा परिस्थिती आहे अत्यंत भयानक आहे। तरी आता गावात आमच्या 3 टँकर आम्ही ही अधिकृत केले आहेत। त्यापैकी एक विहीर जी आहे ती वाडग्याच्या तळ्यावर अतिक्रमण ही केलेलं आहे, अधिकृत केलेली आहे। तर आमचे सरपंच साहेब बोलल्याप्रमाणे आमच्या गावातली जी सामान्य जनता आहे त्यांना पाणी विकत पाणी घेण्याची परिस्थिती नाही। बंद पडले तर 65 हप्ता इथं सांजेर
त्यातलं लय झालं 7-8 चालले इथं आणि सगळा पाणी पुरवठ्यावर खर्च चालू आहे ग्रामीण भागात. सगळं शिपाई कामाला त्यासाठीच लावले. ग्रामपंचायतचा कर्मचारी सहित टँकर 3 आहेत. फेऱ्या कुठे 2 भरती कुठे 3 भरती जसे आहे तशी परिस्थिती चालू आहे. आता ह्याच्यामुळे काय करू शकणार आम्ही नाल्या बिल्या सध्या कडे न गेला आहोत. कारण पाणी महत्वाचं आहे. पाणी नसल्यावर काय करणार. 90% गाव हागणदारी मुक्त आहे. पाणी नसल्यामुळे तांबे घेऊन जायची पाळी यायला लागली लोकांना. ह्याच्यामुळे काय सांगू तुम्हाला. 30% पावसाचं जे रेनफॉल डेफिसिट होता ते यावर झालं होतं. त्यामुळं विशेषतः बऱ्याचशा ठिकाणी विहिरीमधलं जे पाणी आहे ते आटलेलं आहे आणि जवळजवळ आजच्या घडीला 134 टँकर्स आहेत ते कार्यरत आहेत आणि जवळजवळ 500-600 ठिकाणी आपल्याकडं विहीर आणि बोरवेलचं अधिग्रहण केलेलं आहे. तर या ठिकाणी म्हणजे आता म्हणजे चांगली गोष्ट आहे की गेले साधारणतः 2 आठवड्यामध्ये एक अवकाळी पाऊस झाला म्हणून ते अतिशय चांगले पाऊस झालेले आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे थोडाफार म्हणजे जनावरांच्या चाऱ्यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ज्यांनी उन्हाळी पिके घेतली त्यांना सुद्धा हा दिलासा दायक आहे. सोलापूर जिल्ह्यात पाणी टंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यातील नागरिकांची तहान 200 टँकर्सद्वारे भागवली जाते आणि उजनी धरणातील पाण्याची पातळी -48 वर जाऊन पोहोचली आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यामधील मंद्रुप गावात पाण्याअभावी अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सोलापुरात मे महिन्यात दुष्काळाच्या झळा मात्र आता तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या आपण पाहायला गेलं तर मंद्रुप येथील एका शेतात आहोत. शेतात पाहायला गेलं तर अशा विहिरी असतील अशा कोरड्या ठक पडलेल्या या ठिकाणाहून दिसत आहे. त्यामुळे आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता आहे ती या निमित्ताने जाणवावी लागेल. कारण या पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये अशाच प्रकारचा जो दुष्काळ आहे तो भीषण प्रमाणावर आहे. उजनी जी पाहायला गेलं तर उजनीची जी पाणी पातळी आहे ती -52 वर गेलेली आहे. त्यामुळे आता प्रशासनाने पिण्यासाठी पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी राखीव ठेवलेले आहे. सध्या पाहायला गेलं तर हे 5 एकराचं जे रान आहे त्यामध्ये ऊसाची लागवड करण्यात आली होती. मात्र पाहायला गेलं तर पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना आता ऊसाची लागवड करणंही शक्य झालं नाही. काही शेतकरी आहेत आपल्यासोबत. दादा काय सांगताल, काय परिस्थिती आहे यावेळीची आणि कशा पद्धतीने सामना करावा लागतोय? मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये गेल्या वर्षी खूप पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळं पूर्वी पाणी विहिरीला बोरला असल्यामुळं इथं 5 एकर ऊसाची लागण होते. ही आमच्या भावाची सुभाष नवले यांची जमीन आहे. तर ते अख्खे ऊस कारखान्याला न जाताच आज रोटर मारायची पाळी आली आणि खाली गारीतही ऊस होतं. तिथं ट्रॅक्टर सध्या चालू आहे पाहता तुम्ही. आणि ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं आज पीक कर्ज घेतलं बँकेचे पण शेतकऱ्याला आज पैसे भरायला नाहीत. या अशा परिस्थितीमध्ये शेतकरी संकटात अडकलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती अशी झालेली आहे की केलेला खर्च देखील तर हाताला लागलंच नाही पण उभा पीक पण हातावून गेलेला आहे. आता विहिऱ्यासुद्धा वाळलेल्या आपण पाहिलेलं आहे. बोर पूर्ण आटलेले आहेत. अशा संकटामध्ये शेतकरी अडकलेला आहे. पण आज शेतकरी वर यायचं म्हटलं की शासनाने थोडं गांभीर्यानं याचा विचार करून शेतकऱ्यासाठी काय योजना आणता येईल काय, शेतकऱ्यासाठी फायदा काय करता येईल काय त्यांची सातबारी कोरा करता येईल का असं सरकारनं एक विचार करावा अशी एक विनंती आम्ही सरकारला आमच्या माध्यमातून करतो. पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी आहे ती करावी अशी मागणी आता जोर पकडताना दिसत आहे. सोलापुरातील 11 तालुके आहेत. 11 तालुक्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे. दुष्काळाची तर दहकता जाणवायचं म्हणलं तरी आपल्याला परिस्थिती डोळ्यासमोर ठेवली तर शेतकऱ्यांचे काय हाल होत असतील हे आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे. कॅमेरामन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.